विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। बैठक किंवा काही होताना दिसत नाही, कारण की वेगवेगळ्या राजकीय गोष्टींमध्ये मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत। पुण्यामध्ये तर प्रलय झाला काल, मोठ्या प्रमाणात पुणे शहरात किती वाताहत झाली आणि सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर किती विपरीत परिणाम झाला हे आपण पाहिलं। मराठवाड्यातही फार मोठा पूर आणि फार मोठी अतिवृष्टी झाली। त्यामुळे ह्या सगळ्या जनतेच्या, शेतकऱ्यांच्या मदतीला सरकारने तात्काळ जायला पाहिजे होतं, पण मंत्रालय सोडून बाहेर जायची मुख्यमंत्र्यांची तयारी नाही, उपमुख्यमंत्र्यांची तयारी नाही। दिल्लीला सांभाळण्यात दोघांचे दिवस चाललेले। उपमुख्यमंत्री असं म्हणाले की पाऊस पडणं हे पुणे पालिकेच्या ताब्यात हातात नाहीये, त्यामुळे पुणे पालिकेला त्याला दोषी मानणं चुकीचं आहे। पाऊस पडणं हे कोणाच्याच हातात नाही असं कोण म्हणतं की पाऊस पडणं, पण पडलेल्या पावसाचं पाणी ताबडतोब घालवण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे होती, महानगरपालिका त्याला कमी पडली। महानगरपालिकेच्या सुविधा, व्यवस्था, नदीच्या पात्रातनं वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग, या सगळ्या गोष्टींच्यात काही सुधारणा मागच्या 5 वर्षात करता आली असती, ती केली नाही। म्हणून आज पुणे शहरात फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यावर संकट आले। पाऊस पडण्याचं नियंत्रण महापालिकेकडे नाही हे सर्वांनाच माहिती आहे, त्यात काही नवीन विधान नाहीये। आणि त्यामुळं जे संकट पुणे शहरातल्या नागरिकांच्यावर, गाड्याच्या गाड्या वाहून गेल्या। जर आपण नाले सफाई, बाकीच्या सर्व गोष्टी ज्या अपेक्षित होत्या त्या जर केल्या असत्या, स्मार्ट सिटी म्हणून आपण जो कार्यक्रम शहरात राबवला त्यातून काही आपण काम केलं असेल तर हे दिसलं असतं, पण वेगळा अनुभव आला। आणि पुणे महानगरपालिकेत मागच्या 5 वर्षात अर्थाचा अनर्थ झाला किंवा काहीच काम झालं नाही, उलट नव्या अतिक्रमणाने, नव्या अडथळ्याने पाणी वाहून जाण्याचं प्रमाण कमी झालं, स्लो झालं, आणि म्हणून पुणेकरांच्यावर ही अडचण आली। उलट पुणे महानगरपालिकेत हा जो अतिरेक झाला, पाणी आलं, वाहून गेलं, याची शास्त्रीय चौकशी, शास्त्रीय म्हणतोय, टेक्निकली चौकशी करणं आवश्यक आहे। अशा कोणत्याही पुरात फार मोठा पाऊस आला असं म्हणून आपण सगळं सोडून देतो। मला वाटतं पुणे ही मुंबईच्या नंतरचं देशातल्या पहिल्या 10 शहरातलं येणारं शहर आहे। पुणे शहरात इतकी गुंतवणूक आहे, नव्या गुंतवणुकी होत आहेत, त्या ठिकाणी असं होणं हे थोडंसं कमीपणाचं आहे। आणि गुंतवणुकीचं वातावरण चांगलं करायचं असेल तर अशा नागरी असुविधा जर होत असतील तर त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे। त्या पद्धतीने खरं तर पाऊस पडला आहे। मराठवाड्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये मोठा फटका बसला आहे। खरीपचं पीक कुठेतरी पाण्यात गेले आणि दिवाळीच्या तोंडावर बळीराजाला मात्र अतिशय त्रास सहन करावा लागतो। अत्यंत गंभीर परिस्थिती बीड आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली आहे। आमच्या कार्यकर्त्यांशी माझा संपर्क आहे। गेवराई असेल, माजलगाव असेल, इथं प्रचंड मोठा पाऊस झालेला आहे आणि फार मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। पुणे जिल्ह्यात देखील फार मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्या सर्व बळीराजाच्या मागे सरकारने तातडीने उभा राहून त्यांना तातडीने निर्णय घेऊन त्यांची दिवाळी समाधानाची जाणं ही व्यवस्था सरकारने पडेल ती किंमत देऊन केली पाहिजे, अशी आमची सरकारकडे मागणी। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।